ऐन उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना नाशिककरांना पाणी समस्येला सामोरं जावं लागतंय। कधी कमी दाबाने पाणी पुरवठा तर कधी पाणी पुरवठाच बंद असतो। त्यामुळे महिलांना पाणी समस्या ही रोजचीच झाली आहे। अशोकनगर, श्रमिकनगर, छत्रपती संभाजीनगर परिसरात मागील 8 दिवसांपासून जलवाहिन्यांद्वारे दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होतोय। यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। अशोकनगर येथे सायंकाळी पाणी पुरवठा होत असतो। 8 दिवसांपासून या ठिकाणी होणाऱ्या पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजच्या पाण्याचा वास येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते। मनपाकडे याबाबत नागरिकांनी तक्रार करूनही दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा सुरूच आहे, असं नागरिकांचं म्हणणं आहे। येथील नागरिकांचे आरोग्य आता धोक्यात आलंय। मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने याबाबत दुर्लक्ष होत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला। स्वच्छ पाणी पुरवठा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।